आजकाल मुलं परदेशात स्थायिक होतात, मग त्यांचे भारतात येणे होत नाही. ते आपल्यालाच त्यांच्या घरी बोलवतात. बस आणि ट्रेनने तर आपण नेहमीच प्रवास करतो, पण परदेशी जायचे म्हटले की विमानाने जावे लागते. मग ओघानेच इंग्रजी बोलावं लागणार असते. मग आपल्याला टेन्शन येते की मला तर इंग्लिश बोलायची सवय नाही. असं नसते की आपल्याला इंग्रजी भाषेचं ज्ञान नाही, पण सराव नसल्यामुळे इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाटत नाही, कॉन्फिडन्स वाटत नाही. नेमके कुठले शब्द वापरावेत, योग्य शब्द त्यावेळी नेमके सुचतील का, असे एक ना अनेक प्रश्न मनात येतात. प्रथम आपल्याला विमान प्रवासासाठी एअरपोर्टला जायचे असते. तेथेही नवीन असल्यामुळे किंवा प्रथम जात असल्यामुळे माहिती मिळवणे, चेक इन करणे इत्यादी गोष्टी कराव्या लागतात. त्यावेळी काय विचारावे इंग्रजीमध्ये असे प्रश्न पडतात. अशावेळी काही वाक्यांचा, काही सेंटेन्सेसचा सराव करणे योग्य आहे, जेणेकरून आपण कॉन्फिडंटली इंग्रजीत बोलू शकू. बघूयात ही सेंटेन्सेस काय आहेत ते. तर प्रथम आपल्याला चेक इन करायचे आहे. तर चेक इन काउंटर कुठे आहे विचारायचं आहे. तर विचारायचं आहे, व्हेअर इज द चेक इन काउंटर फॉर. तुमच्या विमानाचं नाव सांगा. व्हेअर इज द चेक इन काउंटर फॉर. तुमच्या विमानाचं नाव सांगा. आता सामान जमा करायचं असते आपल्याला, तेव्हा विचारायचं आहे, तेव्हा म्हणायचं आहे, आय हॅव 2 बॅग्स टू चेक इन. आय हॅव 2 बॅग्स टू चेक इन. मला चेक इन करायचे आहे. तर तुम्ही म्हणाल, आय वूड लाईक टू चेक इन प्लीज. आय वूड लाईक टू चेक इन प्लीज. हे माझे सामान आहे. तर म्हणा, धिस इज माय लगेज. धिस इज माय लगेज. आता तुम्हाला रस्ता शोधायचा आहे. तर तुम्हाला गेट नंबर कुठे आहे विचारायचा आहे. तर तुमचा जो गेट नंबर आहे तो सांगायचा आणि विचारायचं, व्हेअर इज द गेट नंबर 10. समजा 10 असेल तर व्हेअर इज द गेट नंबर 10 असं म्हणायचं आहे. आता तुम्हाला बाथरूमला जायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे. तर तुम्हाला विचारावं लागेल वॉशरूम किंवा शौचालय कुठे आहे. तर तुम्ही म्हणा, व्हेअर इज द रेस्टरूम. व्हेअर इज द रेस्टरूम ऑर वॉशरूम. आता आपली फ्लाईट कुठे आहे आपल्याला विचारायचं आहे. तर तिकीट आणि बोर्डाकडे हात दाखवून विचारा, माझी फ्लाईट कुठे आहे. तर विचारा, व्हेअर इज माय फ्लाईट. व्हेअर इज माय फ्लाईट. आता सिक्युरिटी आणि इमिग्रेशनच्या तिथे त्या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट आणि तिकीट हे माझ्याजवळ हे सांगायचं आहे. तर हे माझे पासपोर्ट आणि तिकीट आहे असं सांगायच्या वेळी म्हणा, हिअर इज माय पासपोर्ट अँड तिकीट. हिअर इज माय पासपोर्ट अँड तिकीट. आता तुम्हाला सांगायचं आहे, मी सुट्टीसाठी आलो आहे, मी माझ्या मुलाला भेटायला आलो आहे. आय एम हिअर फॉर हॉलिडे. आय एम हिअर फॉर हॉलिडे ऑर टू विजिट माय सन ऑर डॉटर. ऑर टू विजिट माय सन ऑर डॉटर. आता तुम्हाला पाणी हवे आहे. तर म्हणाल, कॅन आय हॅव सम वॉटर प्लीज. कॅन आय हॅव सम वॉटर प्लीज. आता आपल्याला जेवण कुठे मिळेल, शाकाहारी कुठे मिळेल असं विचारायचं आहे. तर इज देअर ए व्हेजिटेरियन मील. इज देअर ए व्हेजिटेरियन मील. आता तुम्हाला म्हणायचं आहे की बा मला इंग्रजी येत नाही, कोणाला मराठी येते का. तर मला इंग्रजी येत नाही, कोणाला मराठी येते का असं विचारायचं आहे. तर म्हणा, आय डोंट स्पीक इंग्लिश. इज देअर एनीवन हू स्पीक्स मराठी. आय डोंट स्पीक इंग्लिश. इज देअर एनीवन हू स्पीक्स मराठी. आता तुम्हाला मदत पाहिजे आहे. तर म्हणा, कृपया मला मदत करा. तर म्हणा, प्लीज हेल्प मी. प्लीज हेल्प मी. आता विमानात शिरल्यावर तुमची सीट शोधण्यासाठी तुम्ही एअर होस्टेसला विचारू शकता, माझी सीट शोधायला मला मदत कराल का. कुड यू हेल्प मी फाइंड माय सीट. कुड यू हेल्प मी फाइंड माय सीट. मी माझी बॅग कुठे ठेवू शकतो. व्हेअर कॅन आय पुट माय बॅग. व्हेअर कॅन आय पुट माय बॅग. मला खिडकीची सीट मिळू शकेल का. कॅन आय गेट ए विंडो सीट प्लीज. कॅन आय गेट ए विंडो सीट प्लीज. महत्त्वाची टीप, तुम्ही तुमचे पासपोर्ट, व्हिसा आणि बोर्डिंग पास हँडी ठेवा. आता काही जनरल वाक्यांची पण प्रॅक्टिस करून ठेवा. तू काय करतोयस. व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग. मला भूक लागली आहे. आय एम हंग्री. आय एम हंग्री. लवकर आवर. हरी अप. हरी अप. किंवा गेट रेडी क्विकली. गेट रेडी क्विकली. मला उशीर होत आहे. आय एम गेटिंग लेट. आय एम गेटिंग लेट. आज खूप गरम होत आहे. इट इज व्हेरी हॉट टुडे. इट इज व्हेरी हॉट टुडे. तू कसा आहेस. हाऊ आर यू. भेटून आनंद झाला.
नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. काळजी घे. टेक केअर. पुन्हा भेटूया. सी यू अगेन. सी यू अगेन. मला तुझी मदत हवी आहे. आय नीड युअर हेल्प. आय नीड युअर हेल्प. मला समजलं नाही. आय डिडंट अंडरस्टँड. आय डिडंट अंडरस्टँड. पंखा चालू कर. स्विच ऑन द फॅन. स्विच ऑन द फॅन. चिंता करू नकोस. डोंट वरी. डोंट वरी. माझे असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा.